न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खुरसापार येथील भागवत कथेत भक्तीसोबतच जपली सामाजिक बांधिलकी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना वस्त्रदान। खुरसापार येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीमद भागवत कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। भक्तीच्या या महाकुंभात केवळ अध्यात्मच नाही तर माणुसकीचे दर्शनही घडले आहे। हभप श्री सुधाकर महाराज देशमुख यांच्या रसाळ अमृतवाणीने संपूर्ण खुरसापार गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले असून त्यांच्या प्रबोधनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी मांदियाळी जमते आहे। याच सोहळ्याचे औचित्य साधून हभप शुभम महाराज कुचनकर यांनी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला। खुरसापार गावाला लागूनच असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक दररोज ही कथा श्रवण करण्यासाठी मंडपात येतात। या ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी शुभम महाराज यांनी आपल्या दिवंगत आई वडिलांच्या स्मृती जपताना वृद्धाश्रमातील सर्व भाविकांना कपडे आणि दक्षिणेचे वाटप केले। विशेष म्हणजे शुभम महाराज यांचे आईवडील हयात असताना महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर दरवर्षी गरजूंची सेवा करत असत। आपल्या आई वडिलांचा हात सेवेचा वारसा खंडित होऊ न देता तो पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न महाराजांनी या माध्यमातून केला आहे। या सेवाभावी उपक्रमाचे सुधाकर महाराज देशमुख यांच्यासह उपस्थित सर्व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले। या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।